Welcome in today's lecture. Today we focus on the topic and this is the एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. आज आपण एंडोस्पर्मची जी डेव्हलपमेंट आहे ती यामध्ये स्टडी करणार आहोत. बट बिफोर दॅट वी फोकस ऑन द पॉईंट अँड दिस इज डबल फर्टिलायझेशन. लास्ट लेक्चरमध्ये आपण डबल फर्टिलायझेशन हा टॉपिक इथे पाहिला होता. व्हॉट इज मीन बाय डबल फर्टिलायझेशन? इन अँजिओस्पर्मिक प्लांट the two fertilization these are happens inside the ovule or inside the embryo sac. एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये डबल फर्टिलायझेशन इथे होतं. म्हणजेच यामध्ये एक जो मेल गॅमेट आहे त्याचं फ्युजन होतं यामध्ये फिमेल गॅमेटसोबत, म्हणजेच यामध्ये एग सेलसोबत. त्याचबरोबर यामध्ये दुसरा जो मेल गॅमेट आहे त्याचं फ्युजन होतं यामध्ये सेकंडरी सेलसोबत. सेकंडरी सेल यामध्ये डिप्लॉइड असते कारण तिच्यामध्ये 2 हॅप्लॉइड न्यूक्लियस असतात असं आपण यामध्ये पाहिलं होतं. आफ्टर द फर्टिलायझेशन और आफ्टर the syngamy inside the embryo which are form the zygote cell and this zygote cell which develop and which form the embryo. मग इथे त्याचं डेव्हलपमेंट एम्ब्रियोमध्ये होतं आणि सेकंड जो मेल गॅमेट आहे त्याचं फ्युजन यामध्ये पोलार सेलसोबत होतं आणि त्यानंतर यामध्ये फॉर्म होतं PEN. PEN म्हणजे काय? प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस अँड इन विच मायटोटिक सेल डिव्हिजन दिज आर हॅपन अँड आफ्टर देन द एंडोस्पर्म दिज आर फॉर्म. ज्यावेळेस याच्यामध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होतं त्यानुसार यामध्ये एंडोस्पर्म यामध्ये डेव्हलप होतं. बट एंडोस्पर्म दिज आर in different way or different manner and on the basis of development of endosperm these having the different type. But question is that what is mean by endosperm? Endosperm म्हणजे काय? तर endosperm means endosperm these are the cells or tissues these are developed from the triploid primary endosperm. What is mean by triploid primary endosperm? Secondary cell plus male gamete, this is the haploid and which are form the triploid primary endospermic nucleus, this in which the rapidly divide mitotically or which rapidly divide mitotically and which form the nutritive tissue and that nutritive tissue is called as the endosperm. त्याच्या न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे त्याचं यामध्ये डेव्हलपमेंट होतं आणि त्यानुसार काय फॉर्म होतं? एंडोस्पर्म. ॲक्च्युली एंडोस्पर्म दिस इज कॉल्ड ॲज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. वाय? बिकॉज ऑफ these cell this provide the nutrition for growth and development of embryo and because of that this is called as the endosperm or this is called as the nutritive tissue. म्हणून त्याला इथे न्यूट्रिटिव्ह टिश्यू यामध्ये म्हणतात. How these endosperm these are divided in different types. In this case you can see this is the first type and this is the nuclear endosperm. Second this is the cellular endosperm and third this is the halobial endosperm. Now we focus on the first that is the nuclear endosperm. How this nuclear endosperm develop? In this case you can see the nuclear development of endosperm. In this case you can see the cellular development of endosperm and you can see here the halobial type of development of endosperm. First we focus on the cellular development of endosperm. Actually जर आपण यामध्ये याचं जर इथे कंपॅरिझन जर आपण इथे ओव्हलसोबत केलं, ॲक्च्युली आपण जर इथे ओव्हल घेतलं, सपोज दिस इज वन ऑफ द ओव्हल, दिस इज द ॲनाट्रॉपस ओव्हल, इनसाइड दॅट हॅविंग द एम्ब्रियो सॅक. याच्या आतमध्ये ही आहे एम्ब्रियो सॅक. इनसाइड दिस एम्ब्रियो सॅक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दीज एंडोस्पर्म दिज आर हॅपन्स. ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये म्हणजेच ओव्हलच्या आतमध्ये असणारे एम्ब्रियो सॅक फिमेल गॅमेटोफाईट याच्या आतमध्ये होते डेव्हलपमेंट यामध्ये कुणाची? तर एंडोस्पर्मची. मग एंडोस्पर्मच्या ज्या सेल आहे त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट अँड इनसाइड दॅट द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म हॅपन्स. In this case we focus on the first development and first development this is the cellular development of endosperm. After the formation of PEN these are formed by the fusion of male gamete and secondary cell. Secondary cell जी यामध्ये ऑलरेडी डिप्लॉइड असते आणि मेल गॅमेट जो ऑलरेडी हॅप्लॉइड असतो तर यांचं जे फ्युजन होतं त्यानुसार यामध्ये फॉर्म होतं PEN. PEN means primary endospermic nucleus and in this primary endospermic nucleus mitosis cell division these are happens. This black dot show the growth and development of embryo. आता ज्यावेळेस एम्ब्रियो सॅकमध्ये एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होते त्याच वेळेस इथे जी एम्ब्रियो आहे
त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट देखील यामध्ये चालू असते. आणि हा जो एम्ब्रियो आहे ॲक्च्युली यामध्ये त्याची जर आपण पोझिशन पाहिली, दिज आर प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपाईल होल. मग इथे मायक्रोपाईल जी साईड आहे तर त्या साईडला तिची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चालते एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये. ॲक्च्युली ही जी डायग्राम मी ओल्डची काढलेली आहे, दिस इज द ॲनाट्रॉपस होल अँड इन दिस केस द मायक्रोपाईल दिस इज प्रेझेंट इन लोअर साईड. यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या ॲनाट्रॉपस होलमध्ये जे मायक्रोपाईल आहे, मी इथे ते खालच्या साईडनी इथे डिनोट केले, यू कॅन सी हिअर. बट इन दिस केस द एम्ब्रियो डेव्हलपमेंट दिज आर शोन इन अप्पर साईड. आता जे ॲट्रॉपस किंवा आर्थ्रोट्रॉपस होल आहे तर त्यामध्ये ही ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जी असणार आहे तर एम्ब्रियोची ती वरची जी साईड आहे किंवा अप्पर जी साईड आहे त्यामध्ये आपण डिनोट करू शकतो. व्हाय? कारण त्यामध्ये जर आपण डायग्राम पाहिली तर त्या डायग्राममध्ये जी मायक्रोपाईल ओपनिंग आहे तर ती यामध्ये अप्पर साईडला असते. बट यामध्ये मायक्रोपाईल साईड कोणतीही असो, बट तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल की मायक्रोपाईल साईडला यामध्ये एम्ब्रियोची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. आणि हा जो ब्लॅक डॉट इथे मेन्शन केला आहे दिस इज द एम्ब्रियो. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या सेल इथे डिनोट केलेल्या आहेत दिस इज द सेल्स ऑफ एंडोस्पर्म. म्हणजे एकाच वेळेस जे इथे एम्ब्रियो सॅक आहे तिथे एम्ब्रियोची देखील डेव्हलपमेंट, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते. त्याचबरोबर तिथे एंडोस्पर्मच्या सेलची देखील यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यामध्ये होत असते. फर्स्ट आपण इथे पाहतोय सेल्युलर डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. दिस इज द सेल्युलर डेव्हलपमेंट. इन दिस केस फर्स्ट ऑफ ऑल द पीईएन इन विच मायटोसिस सेल डिव्हिजन दिज आर हॅपन. सुरुवातीला इथे मायटोसिस होतं. मायटोसिस झाल्यानंतर एका सेलच्या 2 सेल यामध्ये फॉर्म होतात आणि त्यानंतर 2च्या 4, 4च्या 8 यानुसार यामध्ये खूप सगळ्या सेल सायमल्टेनियसली कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस सेल डिव्हिजन यामध्ये खूप सगळ्या सेल ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये फॉर्म होतात. In this case, the karyokinesis and cytokinesis these are simultaneously happen in the mitosis cell division. यामध्ये मायटॉटिकली म्हणजे मायटोसिस सेल डिव्हिजन PEN मध्ये होतं आणि त्यानुसार कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन, त्याचबरोबर यामध्ये जे सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझमचं डिव्हिजन यामध्ये कंटिन्युअस सायमल्टेनियसली यामध्ये एकानंतर एक चालतं आणि त्यानुसार खूप सगळ्या ज्या सेल आहेत तर या एम्ब्रियो सॅकमध्ये फॉर्म होतात. अँड दिस टाईप ऑफ डेव्हलपमेंट दिस इज कॉल्ड ॲज द सेल्युलर डेव्हलपमेंट. अँड सेल्युलर डेव्हलपमेंट वी कॅन सी इन द बाल्सम, पेटिनियम. these are the examples in which we can see the cellular level of development of this endosperm. एंडोस्पर्मची जी डेव्हलपमेंट आहे ती आपल्याला यामध्ये सेल्युलर लेवलची दिसते. यामध्ये सायटोकायनेसिस आणि कॅरिओकायनेसिस म्हणजे अगोदर कॅरिओकायनेसिस न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि लगेच इमिडिएटली यामध्ये सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं इन ऑल सेल, सगळ्या सेलमध्ये. त्यानंतर यामध्ये सेकंड टाईप आहे अँड दिस सेकंड टाईप इज द न्यूक्लियर एंडोस्पर्म. यामध्ये सेकंड जर टाईप पाहिला तर दिस इज न्यूक्लियर एंडोस्पर्म. यू कॅन सी हिअर दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ न्यूक्लियर एंडोस्पर्म. सेकंड टाईप आपण यामध्ये पाहतोय न्यूक्लियर एंडोस्पर्म. आता स्टेट बोर्डचं जर बुक घेतलं तर त्यामध्ये न्यूक्लियर एंडोस्पर्म हा फर्स्ट दिलेला आहे. बट आपण फर्स्ट यामध्ये पाहिला सेल्युलर एंडोस्पर्म. आता आपण सेकंड पाहतो यामध्ये न्यूक्लियर एंडोस्पर्म, डेव्हलपमेंट ऑफ न्यूक्लियर एंडोस्पर्म. इन दिस केस द फर्स्ट ऑफ ऑल PEN दिज आर फॉर्म इन द सेंट्रल पोझिशन. सुरुवातीला नेहमीप्रमाणे यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की यामध्ये जी मायक्रोपाईल आहे त्या साईडला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होतं एम्ब्रियोचं आणि सेंटरला यामध्ये जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे तर ती यामध्ये होत असते PENची म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. आणि हे जे प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे त्यामध्ये सुरुवातीला इथे दोन्हीही डिव्हिजन होतात. यामध्ये तुम्ही पाहू शकता जसं आपण इथे सेल्युलरमध्ये पाहिलं होतं, सेल्युलरमध्ये कॅरिओकायनेसिस आणि लगेच यामध्ये सायटोकायनेसिस म्हणजेच यामध्ये एक वॉल इथे फॉर्म होते. बट इन दिस केस दिस आर नॉट हॅपन. बट जर आपण न्यूक्लिअरमध्ये पाहिलं तर इथे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं म्हणजे PENचं डिव्हिजन होतं. बट यामध्ये वॉल फॉर्म होत नाही, यामध्ये वॉल फॉर्म होत नाही. म्हणजे यामध्ये मेन डिफरन्स असा आहे की जे सेल्युलर डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये इथे जी वॉल फॉर्मेशन आहे 2 सेलच्या मध्ये इथे तुम्ही पाहू शकता वॉल इथे फॉर्म होते, त्यानुसार यामध्ये सेल सेपरेट होतात. बट यामध्ये तशा पद्धतीने काही कंपार्टमेंट इथे फॉर्म होत नाही आणि कंटिन्युअसली यामध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं म्हणजे कॅरिओकायनेसिस यामध्ये कंटिन्युअसलं होतं आणि त्यानुसार त्या जे सगळे न्यूक्लियस आहे दिज आर यू कॅन सी हिअर दिज आर गोज इन पेरिफेरी. सगळेचे सगळे जे न्यूक्लियस आहे ते यामध्ये पेरिफेरीला जातात. नियर अबाउट यामध्ये आपण 161 ज्या फॅमिलीज आहे त्यांच्यामध्ये
या टाईपची जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे, कोणत्या टाईपचं तर न्यूक्लिअर टाईपचं, हे कॉमन टाईप आहे की जास्तीत जास्त जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहे त्यांच्यामध्ये जे आपल्याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दिसते तर ती यामध्ये न्यूक्लिअर टाईप असते. न्यूक्लिअर टाईपचं यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आपल्याला जे एंडोस्पर्मचं आहे तर ते यामध्ये मोस्ट अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये दिसतं. यामध्ये तुम्ही पाहू शकता की अगोदर इथे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं अँड इन दिस एम्ब्रियो सॅक सो मेनी न्यूक्लियस दीज आर फॉर्म इन द पेरिफेरी. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर पेरिफेरीला म्हणजे सेंट्रीपेटल फॉर्ममध्ये इथे जे खूप सगळे न्यूक्लियस आहेत इथे फॉर्म होतात अँड दिस गोज इन अ पेरिफेरी अँड विच आर फॉर्म द व्हॅक्युल्स. सेंटरला यामध्ये व्हॅक्युल्स इथे फॉर्म होतं. व्हॅक्युल्स दिस इज वन ऑफ द सेल ऑर्गॅनेल विच आर फॉर्म इन द सेंटर in this case. And after then when karyokinesis or nucleus these are divide and redivide, after then the sperm cell which are form a compartment. आता यातले काही जे न्यूक्लियस आहे खूप सगळे न्यूक्लियस यामध्ये फॉर्म होतात आणि त्यातले काही जे न्यूक्लियस आहे तर ते यामध्ये कंपार्टमेंट फॉर्म करतात आणि काही जे न्यूक्लियस and some cell some nucleus these are arranged in the central of these embryo sac. आता यामधले काही जे न्यूक्लियस आहे आफ्टर द कंप्लीट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट प्रत्येक यामध्ये जो न्यूक्लियस आहे तर तो यामध्ये वॉल फॉर्म करत नाही. ज्यावेळेस खूप सगळ्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं म्हणजे कंटिन्युअस यामध्ये कॅरिओकायनेसिस होतं त्यानंतर यातल्या काही जे न्यूक्लियस आहे तर त्यांचे इथे सेल फॉर्म होतात म्हणजे ते इथे कंपार्टमेंट फॉर्म करतात. बट सम न्यूक्लियस दीज आर अरेंज इन द सेंटर. ॲट दॅट टाईम यू कॅन ऑल्सो सी द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दिस एम्ब्रियो. म्हणजे ज्यावेळेस इथे एंडोस्पर्मची ग्रोथ चालू असते त्याच वेळेस इथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता त्याच वेळेस इथे एम्ब्रियोची देखील यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट इथे चालू असते आणि त्याचबरोबर काही ज्या एंडोस्पर्मिक सेल आहे तर त्या इथे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतात या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. कुणाच्या तर यामध्ये एम्ब्रियोच्या. दिस इज द सेकंड टाईप. यू कॅन सी द मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांट विच हॅविंग दिस टाईप ऑफ डेव्हलपमेंट. खूप सगळे जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहे त्यांच्यामध्ये तुम्ही ह्या टाईपचं इथे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट पाहू शकता. इन दिस केस द कोकोनट दिस इज द बेस्ट एक्झाम्पल इन विच you can see the both type of endosperm. In this case you can see the solid endosperm and also you can see the liquid endosperm. Actually liquid endosperm this is the example of nuclear endosperm. These are arranged in a central and solid endosperm this is the kernel we eat of this coconut and this kernel is the solid endosperm. these are having the cells. आता जसं आपण यामध्ये पाहिलं होतं न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की सेंटरला यामध्ये काही न्यूक्लियस तसेच राहतात विदाऊट वॉल फॉर्मेशन आणि काही जे यामध्ये न्यूक्लियस आहे तर ते यामध्ये वॉल फॉर्म करतात आणि त्यानुसार यामध्ये ह्या टाईपचा जो न्यूक्लिअर एंडोस्पर्म आहे तर तो आपण इथे पाहू शकतो इन केस ऑफ कोकोनट. कोकोनटमध्ये जे वॉटर असतं किंवा ज्याला आपण नारळाचं पाणी इथे म्हणतो दिस इज द एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिअर एंडोस्पर्म. म्हणजे यामध्ये फक्त न्यूक्लियस असतात त्यामध्ये वॉल फॉर्मेशन झालेली नसते आणि जो आपण सॉलिड पार्ट ईट करतो कोकोनटचा तर तो यामध्ये इथे जे सेल फॉर्म झालेले किंवा वॉल फॉर्म झालेले जे न्यूक्लियस आहे न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये ते आपण यामध्ये ईट करत असतो. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल इन विच वी कॅन सी द सम न्यूक्लियस अँड सम सेल्स अँड दिस टाईप ऑफ डेव्हलपमेंट दिस इज वन ऑफ द न्यूक्लिअर एंडोस्पर्म. यामध्ये हा जो प्रकार आहे तर दिस इज द न्यूक्लिअर एंडोस्पर्म. द थर्ड अँड दिस इज द युनिक टाईप ऑफ एंडोस्पर्म अँड दिस इज द हेलोबियल एंडोस्पर्म. थर्ड यामध्ये आहे हेलोबियल एंडोस्पर्म. हेलोबियल एंडोस्पर्म दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेलोबियल्स फॅमिली. हेलोबियल्स फॅमिलीचं एक बेसिक कॅरेक्टर आहे की यांच्यामध्ये आपल्याला हेलोबियल्स टाईप ऑफ एंडोस्पर्म यामध्ये दिसतो. इन दिस केस द फर्स्ट ऑफ ऑल द PEN these are formed in the central near about central in which the mitosis cell division these are happen. You can see here this is the embryo sac in which this is the growth and development of embryo and this is the PEN. PEN means primary endospermic nucleus जी यामध्ये ट्रिपल फ्युजन नंतर इथे फॉर्म होते. त्या सेलमध्ये सुरुवातीला यामध्ये मायटोसिस होऊन एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस फॉर्म होतात अँड विच आर फॉर्म टू सेल. त्यानंतर यामध्ये दोन सेल इथे फॉर्म होतात अँड दीज अ टू सेल दीज आर अनइक्वल. म्हणजे जसं यामध्ये आपण पाहिलं होतं की सेल्युलारमध्ये फर्स्ट ज्यावेळेस PENचं डिव्हिजन होतं त्यानुसार दोन न्यूक्लियस इथे फॉर्म होतात दोन सेल फॉर्म होतात. त्याच पद्धतीने यामध्ये जो हेलोबियल प्रकार आहे यामध्ये देखील न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि एकाचे दोन न्यूक्लियस फॉर्म होतात बट यामध्ये दोन सेल जसं सेल्युलारमध्ये पहिलं डिव्हिजन होतं त्याप्रमाणे इथे फर्स्ट डिव्हिजन होतं आणि त्यानुसार
यामध्ये डिव्हिजन झाल्यानंतर 2 सेल इथे फॉर्म होतात. दीज आर अनइक्वल. यामध्ये ते अनइक्वल असतात. वन इज द लार्ज सेल अँड अनदर दिस इज द स्मॉल सेल. And you can see here the large cell, you can see here the large cell, these are present toward the growth and development of embryo. ज्या साईडला एम्ब्रियो आहे त्या साईडला इथे लार्ज सेल तयार होते and this is toward the micropyle side, and small cell, these are opposite to the micropyle side or opposite to the embryo, that side this is the chalazal side. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर ही साईड यामध्ये चलाजल आहे, ही मायक्रोपाईल साईड आहे. मायक्रोपाईल साईड म्हणा किंवा यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ज्या साईडला एम्ब्रियोची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते त्या साईडला लार्ज सेल असते आणि चलाजल साईड जी अपोजिट साईड आहे तर त्यामध्ये एक स्मॉल सेल सुरुवातीला PENचं डिव्हिजन होऊन यामध्ये फॉर्म होते. मग जी लार्ज सेल असते मायक्रोपाईल साईडला किंवा यामध्ये एम्ब्रियोच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटच्या साईडला त्यामध्ये इथे काय होतं फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन कंटिन्युअस यामध्ये न्यूक्लियस डिव्हिजन होतं म्हणजेच यामध्ये कॅरिओकायनेसिस होतं. यामध्ये लगेच वाल फॉर्मेशन इथे होत नाही. कंटिन्युअस यामध्ये कॅरिओकायनेसिस चालतं आणि खूप सगळे यामध्ये जे न्यूक्लियस आहे ते इथे फॉर्म होतात. दिस गोज टुवर्ड द पेरिफेरी. पेरिफेरी म्हणजे सगळेच्या सगळे साईडला जातात. यू कॅन सी द स्पेस बिटवीन देम अँड दिस इज द व्हॅक्युल्स अँड आफ्टर the complete division these form the whole space, these are present inside the embryo sac. embryo sac मध्ये असणारा एम्ब्रियो सॅकमध्ये असणारा सगळा जो स्पेस आहे तर तो यामध्ये हे न्यूक्लियस इथे कव्हर करतात आणि स्मॉल सेल इन विच वी कॅन नॉट सी द डिव्हिजन दिस गोज टुवर्ड द चलाजल साईड. जी स्मॉल सेल आहे तर ती यामध्ये चलाजल साईडला जाते आणि जे मायक्रोपाईल साईड आहे किंवा जी एम्ब्रियोची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे त्या साईडला यामध्ये खूप सगळ्या जे न्यूक्लियस आहे तर ती इथे फॉर्म होतात. इन विच सम न्यूक्लियस फॉर्म द वॉल अँड सम न्यूक्लियस दिस आर ऑल्सो प्रेझेंट फ्री इन द सेंटर लाईक अ न्यूक्लियर एंडोस्पर्म. न्यूक्लियर सारखं यामध्ये जो न्यूक्लियर एंडोस्पर्म आहे त्या पद्धतीने इथे काही न्यूक्लियसवरती वॉल फॉर्म होते आणि काही जे न्यूक्लियस आहे तर ते सेंटरला इथे तसेच राहतात. ज्या साईडला काय होतं यामध्ये एम्ब्रियोची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते त्या साईडला आपल्याला या टाईपचा फेनॉमेनॉन इथे दिसतो. म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर बोथ केसेस वी कॅन सी दॅट इज द सेल्युलर अँड न्यूक्लियर एंडोस्पर्म. दोन्ही प्रकारची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आपल्याला यामध्ये दिसते. जसं यामध्ये फर्स्ट डिव्हिजन आहे यामध्ये सेल्युलर एंडोस्पर्म सारखं असतं आणि नेक्स्ट जे आहे तर ते मात्र यामध्ये न्यूक्लियर एंडोस्पर्म सारखं यामध्ये आपल्याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यामध्ये दिसतात. तर अशा पद्धतीने यामध्ये 3 टाईप आपण पाहिले. यामध्ये पहिला जो आहे सेल्युलर टाईपामध्ये आपण पाहिला त्यामध्ये एक्झाम्पल आहे बाल्सम. सुरुवातीला आपण पाहिलं सेल्युलार इथे प्रकार आपण पाहिला. त्यानंतर सेकंड आपण यामध्ये पाहिलं सेकंड जो प्रकार आहे तो आपण यामध्ये पाहिला. सेकंड टाईप जो आहे तो आहे यामध्ये सेकंड आहे न्यूक्लियर. हा झाला न्यूक्लियर टाईप किंवा न्यूक्लियर डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. त्यानंतर थर्ड आपण यामध्ये पाहिलं हेलोबियल्स यामध्ये हे एक्झाम्पल पाहिलं. बट इन सम एक्सेप्शन केस वी कॅन सी द डिफरंट टाईप्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड वन इज द बेस्ट एक्झाम्पल अँड दिस इज द मोसाईक एंडोस्पर्म. व्हॉट इज मीन बाय मोसाईक एंडोस्पर्म? ॲक्च्युली आपण पाहिलं की जे एंडोस्पर्म आहे ते PEN पासून तयार होतं प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. बट इन केस ऑफ मेज दिस एंडोस्पर्म दिस शो द 2 टाईप ऑफ सेल. आपण यामध्ये पाहिलं की अगोदर न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं त्यानंतर सेल्स फॉर्म होतात आणि त्यानंतर एम्ब्रियो सॅकमधला सगळा जो स्पेस आहे तर तो यामध्ये कव्हर होतो. बट यामध्ये जर आपण मेजमध्ये पाहिलं तर इन केस ऑफ मेज दिस एंडोस्पर्म शो द कलर पॅचेस अँड बिकॉज ऑफ दॅट वी कॅन सी द डिफरंट टाईप्स ऑफ मेज अँड दिस कलर पॅचेस these are formed in the some cell and that means this is called as the mosaic endosperm. What is meant by mosaic endosperm? The 2 type of cell or 2 type of growth and development of cell we can see inside the endosperm or growth of endosperm and this is called as the mosaic endosperm. असा जो प्रकार आहे तर त्याला इथे आपण म्हणतो मोसाईक टाईपचं यामध्ये एंडोस्पर्म. इन द वर्ड सम केसेस दिज आर एक्सेप्शन. जगामध्ये काही गोष्टी यामध्ये एक्सेप्शन असतात म्हणजे अपवाद असतात अँड इन दिस एंडोस्पर्म वी कॅन ऑल्सो सी द सम एक्सेप्शन. एक्सेप्शन दॅट मीन्स द सम स्पेसिस इन विच द एंडोस्पर्म दिज आर अब्सेंट. काही यामध्ये अशा स्पेसिस आहे की ज्यांना आपण इथे रिव्हर वीड फॅमिली इथे म्हणतो. दिज आर द पोडोस्टिमोएन्सी. पोडोस्टिमोइसिस ही अशी फॅमिली आहे की इन विच
द एंडोस्पर्म दीज आर अपसेट. ही अशी फॅमिली आहे की यामध्ये एंडोस्पर्म इथे फॉर्म होत नाही. ॲक्च्युली आपण असं पाहिलं की जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहे त्यांच्यामध्ये जो एंडोस्पर्म इथे फॉर्म होतो तो ट्रिप्लॉइड टाईपचा असतो. आता जिम्नोस्पर्ममध्ये जो इथे एंडोस्पर्म असतो तो हॅप्लॉइड टाईपचा असतो. रिमेंबर, दिस इज द हॅप्लॉइड टाईप. यामध्ये हॅप्लॉइड टाईपचं इथे एंडोस्पर्म आपल्याला पाहायला भेटतो इन केस ऑफ जिम्नोस्पर्म. अँजिओस्पर्ममध्ये ट्रिप्लॉइड टाईपचा यामध्ये एंडोस्पर्म फॉर्म होतो. बट यामध्ये ही जी फॅमिली आहे, कोणती फॅमिली? पोडोस्टिमोएसी किंवा त्याला इथे म्हणायचे रिव्हर वीड ग्रासेस, रिव्हर वीड फॅमिली. इन दिस फॅमिली एंडोस्पर्म दिस इज अपसेंट. दिस इज द मेंबर ऑफ अँजिओस्पर्म. या अँजिओस्पर्मचा मेंबर आहे, बट यांच्यामध्ये काही नाही आहे. तर यांच्यामध्ये जो एंडोस्पर्म आहे तो नाही आहे किंवा एंडोस्पर्म यांच्यामध्ये अपसेंट आहे. हे यांचं बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सम दिस आर द एक्सेप्शन केस इन विच दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल. यामध्ये जसं एक्सेप्शन आहे त्यामध्ये तसं यामध्ये पोडोस्टिमम यामध्ये देखील यामध्ये एक्सेप्शन आहे. In some cases that is the in Orchidaceae family, that is the family of orchid. ऑर्किड जे प्लांट आहे तर त्याची जी फॅमिली आहे ऑर्किडेसी, त्याचं प्रोनाऊन्सिएशन काही जण ऑर्चिड असं देखील करतात. ऑर्चिडेसी फॅमिली, या फॅमिलीमध्ये जो एंडोस्पर्म आहे दिस हॅविंग द शॉर्ट लाईफ अँड दिस इज कॉल्ड एज द शॉर्ट लाईव्ह. यांच्यामध्ये जो इथे एंडोस्पर्म आहे हा शॉर्ट लाईव्ह आहे, म्हणजे याचं आयुष्य खूपच यामध्ये कमी आहे. अँड दिस मेंटेन द मॅच्युअर सीड ॲज इन द वीट मेज पाल्म. आता यामध्ये पहा एंडोस्पर्म कुठे तयार होतो? ओव्हलच्या आतमध्ये असणारी जी एम्ब्रिओ सॅक आहे या एम्ब्रिओ सॅकमध्ये एंडोस्पर्म फॉर्म होतो. एंडोस्पर्मसोबत यामध्ये कोण असतं? एंडोस्पर्मसोबत यामध्ये एम्ब्रिओ देखील यामध्ये असतो. मग एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म यांची जी ग्रोथ आहे तर ती सायमल्टेनियसली यामध्ये एम्ब्रिओ सॅकमध्ये चालते. मग ज्यावेळेस हळूहळू एम्ब्रिओची वाढ होते त्यावेळेस यामध्ये एम्ब्रिओ काय करतो तर यामध्ये जो एंडोस्पर्म आहे तो कंझ्युम करतो म्हणजेच यामध्ये घेतो आणि त्यानुसार ते जो एम्ब्रिओ आहे तर तो यामध्ये वाढतो किंवा त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यामध्ये होत असते. मग ज्यावेळेस हा एम्ब्रिओ वाढतो किंवा एम्ब्रिओची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते त्यावेळेस तो प्रत्येक वेळेस सगळाच एंडोस्पर्म कंझ्युम करेल असं नाही आहे. तर काही प्रमाणात जो एंडोस्पर्म आहे तो कंझ्युम करतो, काही प्रमाणात जो एंडोस्पर्म आहे तर तो यामध्ये कंझ्युम करत नाही. आणि त्यानुसार जे सीड आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन प्रकार दिसतात, एंडोस्पर्मिक सीड आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड. आता हे जे प्रकार आहे एंडोस्पर्मिक सीड म्हणजे काय की असं सीड की जे त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होताना यामध्ये जो एम्ब्रिओ आहे तर तो पूर्णपणे जो एंडोस्पर्म आहे तर तो कंझ्युम यामध्ये करून घेतो आणि त्यामुळे त्या सीडमध्ये काही शिल्लक राहत नाही. लक्षात घ्या, ओव्हलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सीडमध्ये होतं. बट एंडोस्पर्मने जर सगळा एम्ब्रिओनी जर सगळा एंडोस्पर्म वापरला, एम्ब्रिओनी ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी सगळा जर एंडोस्पर्म वापरून घेतला एम्ब्रिओनी तर त्या सीडमध्ये म्हणजे शेवटी जे सीड तयार होतं ओव्हलचं त्यामध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही. कारण एम्ब्रिओनी काय केलं, सगळा जो यामध्ये एंडोस्पर्म आहे तो युटिलाइज केला. आणि तसं जे सीड आहे की ज्यामध्ये एम्ब्रिओ पूर्णपणे एंडोस्पर्म कंझ्युम घेतो त्या सीडमध्ये एंडोस्पर्म राहत नाही आणि त्याला म्हणतात नॉन एंडोस्पर्मिक सीड यामध्ये त्याला म्हणतात. त्यानंतर दुसरा एंडोस्पर्मिक सीड. आता ज्यावेळेस एम्ब्रिओ वाढतो त्यावेळेस असं नाही आहे की प्रत्येक वेळेस सगळा जो एंडोस्पर्म आहे तो एम्ब्रिओ कंझ्युम करेल. कधीकधी तो काहीच प्रमाणात जो एम्ब्रिओ आहे तर तो काहीच प्रमाणात एंडोस्पर्मला कंझ्युम करतो आणि त्यामुळे सीडमध्ये काही एंडोस्पर्म तसाच राहतो. आणि जर सीडमध्ये एंडोस्पर्म असेल तर त्या सीडला यामध्ये म्हटलं जातं एंडोस्पर्मिक सीड. त्या सीडला काय म्हटलं जातं? एंडोस्पर्मिक सीड यामध्ये म्हटलं जातं. मग हे जे एंडोस्पर्मिक सीड आहे तर त्यामध्ये एंडोस्पर्म काही प्रमाणात तसाच राहतो असं आपल्याला यामध्ये दिसतं. इन दिस केस यू कॅन सी द मेंटेन द मॅच्युअर सीड दीज आर द वीट, मेज अँड पाल्म. यामध्ये जर आपण पाहिलं तर तशाच पद्धतीने यामध्ये जे एंडोस्पर्म आहे तर ते काही सीडमध्ये आपल्याला दिसतं, काही सीडमध्ये एंडोस्पर्म राहतो. म्हणजे एंडोस्पर्मिक जे सीड आहे त्यामध्ये आपण जर इथे पाहिलं तर जे वीट आहे, मेज आहे, पाल्म आहे तर यांच्यामध्ये आपल्याला हा प्रकार दिसतो. ॲब्झॉर्ब बाय द डेव्हलप एम्ब्रिओ. कधीकधी काय होतं, पूर्ण जो एम्ब्रिओ आहे ते पूर्णपणे एंडोस्पर्मला ॲब्झॉर्ब करतो आणि हे आपण कुणामध्ये पाहू शकतो? पी, बीन, त्याचबरोबर अरॅबिडोप्सिस. म्हणजे सांगायचं हे आहे की झाडामध्ये दोन प्रकार पडतात, मोनोकॉट आणि डायकॉट. यू नो द मोनोकॉट अँड डायकॉट.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहे त्याचे 2 टाईप पडतात, मोनोकॉट आणि डायकॉट, कारण तुम्ही ते 11th स्टँडर्डला यामध्ये स्टडी केलेलं आहे. म्हणजे मोनोकॉट आहे, आता यामध्ये जर आपण वीट घेतलं, मेज घेतलं, पाल्म घेतलं, दीज आर द एक्झाम्पल ऑफ मोनोकॉट. या मोनोकॉटच्या सीडमध्ये जर आपण पाहिलं तर एंडोस्पर्म आपल्याला दिसतो, म्हणजे पूर्णपणे जो एम्ब्रियो आहे तर तो एंडोस्पर्मचा वापर इथे करत नाही आणि म्हणून त्या सीडमध्ये एंडोस्पर्म राहतो असं आपल्याला यांच्यामध्ये दिसतो. म्हणजे मोनोकॉट सीडमध्ये एंडोस्पर्म राहतो म्हणून त्याला एंडोस्पर्मिक सीड इथे म्हणतात, त्याला अल्ब्युमिनस सीड असं देखील यामध्ये म्हणतात. बट जर आपण इथे डायकॉट घेतला, आता इथे आपण पी घेतलं, बीन घेतलं, अरेबिडोप्सिस, दीज आर द डायकॉट. इन दिस केस वी कॅन सी दॅट दीज आर नॉन एंडोस्पर्मिक सीड. म्हणजे यांच्यामध्ये जो एंडोस्पर्म आहे तो पूर्णपणे युटिलाइज केला जातो, पूर्णपणे ॲब्झॉर्ब केला जातो. कोण ॲब्झॉर्ब करतं तर यामध्ये एम्ब्रिओ पूर्णपणे त्याला शोषून घेतो, ॲब्झॉर्ब करून घेतो, त्याचं युटिलाइज करून घेतो आणि त्यामुळे त्या सीडमध्ये एंडोस्पर्म राहत नाही आणि ते जे सीड आहे तर त्याला आपण म्हणतो त्या सीडमध्ये एंडोस्पर्म राहत नाही म्हणून त्याला म्हणायचे नॉन एंडोस्पर्मिक सीड. म्हणजे या पूर्ण याचा सारांश असा आहे की मोनोकॉट जे सीड आहे ते एंडोस्पर्मिक असतात आणि डायकॉटचे जे सीड आहे जास्त करून यामध्ये ते नॉन एंडोस्पर्मिक राहतात, म्हणजे त्यांच्यामध्ये एंडोस्पर्म यामध्ये राहत नाही. हे झालं यामध्ये एंडोस्पर्मचं यूज करणं आणि त्यानंतर यूज न करणं यानुसार 2 टाईप जे आपण मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये इथे पाहतो. बट यांच्यामध्ये देखील यामध्ये काही एक्सेप्शन आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हे जे सीड आहे तर त्याबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीने यामध्ये मोनोकॉटचे सीड आहे किंवा डायकॉटचे सीड आहे. बट यामध्ये एक लक्षात घ्या की यामध्ये अँजिओस्पर्म आहे की यामध्ये पोडोस्टिमोएसी फॅमिली, ज्याला आपण रिव्हर वीड म्हणतो, यांच्यामध्ये एंडोस्पर्म राहतच नाही किंवा तयार होत नाही. शॉर्ट लाईव्ह आपल्याला काही दिवसांपुरतंच यामध्ये दिसतो. ऑर्किडेसी फॅमिली किंवा ऑर्किड जे प्लांट आहे त्यांच्यामध्ये. त्याचबरोबर काहींमध्ये एंडोस्पर्म राहतो, सीड तयार झाल्यानंतर एंडोस्पर्म राहतो, जसं यामध्ये मोनोकॉट आहे. आणि जे डायकॉट आहे तर यांच्यामध्ये जो एंडोस्पर्म आहे तो शिल्लकच राहत नाही सीडमध्ये, म्हणजे तो पूर्णपणे यामध्ये युटिलाइज केला जातो. अशा पद्धतीने जे एंडोस्पर्म आहे त्याच्याशी रिलेटेड आपण यामध्ये कन्सेप्ट पाहिला. आणखी एक यामध्ये प्रकार आहे आणि तो आहे यामध्ये रुमिनंट एंडोस्पर्म. व्हॉट इज मीन बाय रुमिनंट एंडोस्पर्म? आता ज्यावेळेस एंडोस्पर्म वाढतो त्यावेळेस आपल्याला रुमिनंट फॉर्ममध्ये इथे दिसतो. रुमिनंट एंडोस्पर्म इज द कंडिशन इन विच द एंडोस्पर्म इज डिसेक्टेड बाय इन ग्रोथ ऑफ द सीड कोट. यामध्ये जर आपण इथे पाहिलं तर इथे काही फॅमिलीज आहे. फॉर एक्झाम्पल रुबिएसी फॅमिली, यामध्ये काही एक्झाम्पल रुबिएसी फॅमिली, ॲरिकेसी फॅमिली, ॲरिस्टोचिलेसी फॅमिली, पाल्मेसी फॅमिली अँड मिरिस्टेसी फॅमिली. इन दिस केस वी कॅन सी द रुमिनंट टाईप ऑफ एंडोस्पर्म. आता यामध्ये जर तुम्ही इथे पाहिलं तर रुमिनंट टाईप मीन्स व्हॉट, तर यामध्ये ज्यावेळेस ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते कुणाची तर यामध्ये एंडोस्पर्मची, तर त्यावेळेस इथे तुम्ही पाहू शकता सम फोल्डिंग ऑफ दिस एंडोस्पर्म. म्हणजे जो एंडोस्पर्म आहे तर त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असताना यामध्ये काही फोल्डिंग टाईप किंवा यामध्ये जे इथे अपार्चर टाईप आहे किंवा यामध्ये जे लाइनिंग टाईप तुम्हाला इथे दिसत आहेत, दीज आर द टाईप ऑफ रुमिनंट. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होताना अशा पद्धतीने ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते की ज्यामध्ये सीड कोटपर्यंत ते वाढतं आणि त्यानुसार यामध्ये काही इथे रॅशेस टाईप जसं असतं त्या पद्धतीने आपल्याला इथे एंडोस्पर्म दिसतो. अँड दिस टाईप ऑफ एंडोस्पर्म दिस इज कॉल्ड ॲज द ruminant endosperm. And this type of endosperm we can see the Rubiaceae family, Arisaceae family, Aristochelaceae family, Palmaceae family and the Myristaceae family. These are the examples in which we see these are type of endosperm. So these are the exception cases. आता यामध्ये हे आपण सगळे एक्सेप्शन केसेस पाहिल्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे फोकस केलं टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. त्यामध्ये आपण पाहिलं यामध्ये न्यूक्लिअर एंडोस्पर्म, त्याचबरोबर सेल्युलर एंडोस्पर्म. बट सुरुवातीला आपण एक्सप्लेनेशन घेतलं सेल्युलर एंडोस्पर्मचं, त्यानंतर पाहिलं न्यूक्लिअर एंडोस्पर्म, त्यानंतर पाहिलं आपण यामध्ये हेलोबियल एंडोस्पर्म. त्याचबरोबर काही एक्झाम्पल्स आपण डिस्कस केले. त्यामध्ये आपण पाहिलं की कोकोनट असं आहे की त्यामध्ये काही न्यूक्लियर सेंटरला दिसतात ज्याला आपण वाटर म्हणतो. यामध्ये कोकोनट वाटर, कोकोनट मिल्क आपण त्याला म्हणतो. मग हे जे कोकोनट मिल्क आहे दीज हॅविंग द nucleus and some kernel, we eat
जसं आपण यामध्ये नारळाचं खोबरं जे आहे किंवा ज्याला आपण केर्नेल म्हणतो ते ईट करतो. दिस इज द न्यूक्लिअर एंडोस्पर्म बट इन विच कंपार्टमेंट दिस आर फॉर्म. अशा टाईपचं यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं. हिलोबियल्स एंडोस्पर्म पाहिलं. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हिलोबियल्सी फॅमिली. त्यानंतर यामध्ये काही एक्सेप्शन केसेस आपण यामध्ये पाहिलं, जसं यामध्ये मोसाईक एंडोस्पर्म पाहिला. मेजमध्ये कलर पॅचेस आपल्याला दिसतात. त्याचबरोबर काही एक्सेप्शन केसेस आपण पाहिल्या की जसे यामध्ये अँजिओस्पर्मिक प्लांट आहे, बट यामध्ये पोडोस्टिमोएसी फॅमिलीमध्ये हे एंडोस्पर्म इथे फॉर्म होत नाही. शॉर्ट लाईव्ह आपण यामध्ये पाहिलं ऑर्किडेसी फॅमिलीमध्ये. त्याचबरोबर आपण पाहिलं की काही सीड तयार होतात त्यामध्ये एंडोस्पर्म दिसतं, जसे यामध्ये वीट आहे, मेज आहे, पाल्म आहे. आणि काही असे सीड आहे की त्यांच्यामध्ये एंडोस्पर्म आपल्याला दिसत नाही, जसं पी आहे, बीन आहे, ॲरेबिटॉप्सिस आहे. अशा पद्धतीने इथे आपण फोकस केलं एंडोस्पर्मच्या बेसवरती. त्यानंतर आपण इथे नेक्स्ट सम एक्सेप्शनमध्ये इथे हे पाहिलं की रुमिनंट टाईपचा एंडोस्पर्म. रुमिनंट टाईपचा जो एंडोस्पर्म आहे म्हणजे ज्यावेळेस एंडोस्पर्मची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते त्यानुसार यामध्ये काही रॅचेस लाइनिंग टाईप यामध्ये फॉर्म होतात. अँड दिस टाईप ऑफ एंडोस्पर्म दिस इज कॉल्ड ॲज द रुमिनंट एंडोस्पर्म. वी कॅन सी सम फॅमिली, वी कॅन सी इन सम फॅमिली. त्या फॅमिलीचे एक्झाम्पल देखील आपण यामध्ये पाहिले. सो इथे आपण थांबतोय आजच्या लेक्चरमध्ये. वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर विथ नेक्स्ट टॉपिक. थँक्यू सो मच.